वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन मधला सेकंड इव्हेंट दॅट इज फर्टिलायझेशन हा कंप्लीट केलेला आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट्स जो शेवटचा इव्हेंट आहे तो पाहायचा आहे. पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. आता पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस म्हणजे द चेंजेस दॅट आर ऑकरिंग आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनच्या नंतर होणारे जे काही बदल आहेत ते पाहायचे आहेत. इन पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस विदिन द ओव्ह्यूल, एम्ब्रियो अँड एंडोस्पर्म डेव्हलप सायमल्टेनियसली. आता डबल फर्टिलायझेशन म्हणजे दोन वेळा फर्टिलायझेशन झाले. एक झाले सिनगॅमी ज्यामध्ये हॅप्लॉइड मेल गॅमेट आणि हॅप्लॉइड फिमेल गॅमेट यांचं फर्टिलायझेशन किंवा फ्युजन होऊन डिप्लॉइड झायगोट तयार होतो. आणि सेकंड फर्टिलायझेशन जे आहे ते म्हणजे सेकंड मेल गॅमेट जो की हॅप्लॉइड होता आणि डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस यांचं फ्युजन होतं आहे आणि ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस हा तयार होतो. आणि तो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस जो आहे दॅट इज कन्व्हर्टेड इनटू एंडोस्पर्म. त्यामुळे ओव्ह्यूलमध्ये आता दोन घटक आहेत. वन इज द एम्ब्रियो अँड द सेकंड वन इज द एंडोस्पर्म अँड दे आर डेव्हलपिंग सायमल्टेनियसली. दोघांची जी काही डेव्हलपमेंट आहे ती एकाच वेळी होत असते. फर्स्ट आपण बघू डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस इज डेव्हलप्ड आफ्टर ट्रिपल फ्युजन. करेक्ट. ट्रिपल फ्युजनपासून जे प्रोडक्ट मिळतं आहे ते काय आहे? ट्रिप्लॉइड म्हणजे ज्यामध्ये 3N क्रोमोझोमचे 3 सेट आहेत. प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. This primary endosperm nucleus repeatedly follow mitosis division to form nutritive endosperm. बघा आता ह्या प्रायमरी एंडोस्पर्मचं जे कन्व्हर्शन आहे हे एंडोस्पर्ममध्ये होत असते आणि त्याचं काम म्हणजे काय आहे? न्यूट्रिटिव्ह आहे. तो न्यूट्रिशन देणारा आहे. जवळच डेव्हलप होणारा जो एम्ब्रियो आहे त्या एम्ब्रियोला नरिशमेंट देणं हे त्या एंडोस्पर्मचं काम आहे. आणि तो कोणत्या डिव्हिजननी तयार होतो? मायटॉसिस. बरोबर आहे. गॅमेट्स तयार होण्यासाठी जे डिव्हिजन लागते ते मिओसिस आणि मायटॉसिस. परंतु आता प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसचं कन्व्हर्शन एंडोस्पर्ममध्ये होण्यासाठी डिव्हिजन असते मायटॉसिस. इक्वेशनल डिव्हिजन आहे. का? कारण 3N असणाऱ्या प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसपासून 3N असणाऱ्याच दुसऱ्या सेल्स या तयार केल्या जातात. इथे रिडक्शनची अपेक्षा नाही. देअर आर 3 टाईप्स ऑफ एंडोस्पर्म्स ऑन द बेसिस ऑफ देअर मोड ऑफ डेव्हलपमेंट. त्याच्या डेव्हलपमेंट मोडनुसार 3 प्रकार पाहायला मिळतात. वन इज न्यूक्लियर टाईप, सेकंड वन इज सेल्युलर टाईप अँड थर्ड वन इज द हेलोबियल टाईप. 3 प्रकारचं डेव्हलपमेंट अनुसार पडणारे एंडोस्पर्मचे प्रकार. तर त्यापैकी पहिला प्रकार आपण बघूत न्यूक्लियर टाईप. इट इज मोस्ट कॉमन टाईप दॅट इज फाउंड इन 161 अँजिओस्पर्मिक फॅमिलीज. जवळपास 161 अँजिओस्पर्मिक फॅमिलीजमध्ये आपल्याला हे न्यूक्लियर टाईपचं जे काही डेव्हलपमेंट आहे एंडोस्पर्मची ही पाहायला मिळते. इन दिस टाईप प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस रिपीटेडली डिवाइड बाय मायटॉसिस डिव्हिजन विदाउट वॉल फॉर्मेशन अँड दे प्रोड्युसेस लार्ज नंबर ऑफ फ्री न्यूक्लियाय. बघा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे हा रिपीटेडली मायटॉसिस डिव्हिजन फॉलो करतो. आता ॲक्च्युली सेल डिव्हिजन म्हणजे काय? कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस अशा दोन्ही गोष्टी व्हायला पाहिजेत. म्हणजे न्यूक्लियसचंही डिव्हिजन व्हायला पाहिजे आणि त्यानंतर लगेच सायटोप्लाझमचंही डिव्हिजन व्हायला पाहिजे. परंतु तसं न होता या ठिकाणी अगोदर न्यूक्लियस जो आहे ह्या न्यूक्लियसचं रिपीटेडली डिव्हिजन होत राहतं आहे. कुठलीही वॉल ही तयार होत नाही आणि त्यामुळं नंबर ऑफ फ्री न्यूक्लियाय हे तयार केले जातात. आता फ्री न्यूक्लियर टाईप ऑफ डेव्हलपमेंट आपण कुठं पाहिली होती? डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट किंवा एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो सॅकमध्ये मायटॉसिस डिव्हिजन नंतर जे 8 न्यूक्लियाय तयार होतात हे सुद्धा फ्री न्यूक्लियाय टाईपच आहेत आणि इथं सुद्धा फ्री न्यूक्लियाय टाईप किंवा न्यूक्लियर टाईप ऑफ एंडोस्पर्म आपल्याला पाहायला मिळतो. सेल वॉल ही तयार होत नाही. देन अ बिग सेंट्रल व्हॅक्युअल ॲपियर्स. आता तो जो एंडोस्पर्म आहे यामध्ये एक सेंट्रल व्हॅक्युअल एक पोकळी हे स्ट्रक्चर तयार होतं इन द सेंटर ऑफ द सेल आणि त्यामुळं इट पुश द न्यूक्लिया टुवर्ड द पेरिफेरी. या व्हॅक्युअलच्या डेव्हलपमेंटमुळं जे तयार झालेले जे न्यूक्लिया आहेत हे
पेरिफेरीला म्हणजे सेलच्या कडेला ढकलले जातात. देन वॉल डेव्हलप्स बिटवीन द न्यूक्लियाय अँड मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म इज फॉर्म. आणि नंतर मग त्यामध्ये वॉल डेव्हलप होते आणि त्यामुळं याचं मल्टीसेल्युलर एंडोस्पर्ममध्ये रूपांतर होते. बट इन सेव्हरल केसेस सेल वॉल फॉर्मेशन रिमेन्स इनकम्प्लीट. काही स्पीसीज आहेत की ज्यांच्यामध्ये सेल वॉल फॉर्मेशन शेवटपर्यंत होत नाही, जसं व्हीट, सनफ्लावर आणि कोकोनट. आणि त्यामध्ये आपल्याला फ्री न्यूक्लियर टाईप ऑफ एंडोस्पर्म हा पाहायला मिळतो. इन कोकोनट इट हॅज अ मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म इन द आउटर पार्ट and free nuclear as well as vacuolated endosperm is present in the center. आता कोकोनटमध्ये थोडा चेंज आहे बघा. काही ठिकाणी ती सेल वॉल तयार व्हायली, त्याच्यामुळे मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर तयार होते, दॅट इज फ्रॉम द आउटर साइड पेरिफेरीला. आणि आत जे आहे ते फ्री न्यूक्लियर आणि व्हॅक्युलेटेड एंडोस्पर्म हा सेंटरमध्ये पाहायला मिळतो. बघा म्हणजे बदल कसा आहे. बाकीच्या ज्या स्पेसीज आहेत किंवा फॅमिलीज आहेत त्यांच्यामध्ये मल्टीसेल्युलर टाईप ऑफ एंडोस्पर्म तयार होतो, तर व्हीट, सनफ्लावर, कोकोनट यांच्यामध्ये फ्री न्यूक्लियर टाईप ऑफ एंडोस्पर्म डेव्हलप होतो. आणि कोकोनटमध्ये तर काही भाग हा मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म टाईप आहे, तर आतला जो भाग आहे हा फ्री न्यूक्लियर आणि व्हॅक्युलेटेड एंडोस्पर्मचा पाहायला मिळतो. नाव सेकंड टाईप इज सेल्युलर टाईप. नावानुसार सोपं आहे. In some plant, division of triploid primary endosperm nucleus is immediately followed by wall formation. यामध्ये काय आहे, न्यूक्लियसचं डिव्हिजन होते, सोबतच वॉल फॉर्मेशन होते. म्हणजे कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस हे पाठोपाठ होत राहतात. आणि त्यामुळं सुरुवातीपासूनच द एंडोस्पर्म इज सेल्युलर राईट फ्रॉम द बिगिनिंग. त्यामुळे ही जी डेव्हलपमेंट आहे ही स्टार्टिंगपासून सेल्युलर टाईप ऑफ डेव्हलपमेंट ही पाहायला मिळते. अँड इट इज मोस्टली ऑब्झर्वड इन 72 फॅमिलीज ऑफ डायकॉटिलेडॉन. हे डायकॉटिलेडॉनमध्ये जास्त प्रॉमिनंट आहे. नियर अबाउट 72 फॅमिलीज जे आहेत ह्या सेल्युलर टाईप ऑफ एंडोस्पर्मिक डेव्हलपमेंट फॉलो करतात. एक्झाम्पल इज बल्सम, पेटुनिया अँड ॲडोक्सा. हा झाला सेल्युलर टाईप. आता तिसरा जो प्रकार आहे हेलोबियल टाईप. In this type, first division of primary endosperm nucleus is followed by a transfer wall which divides the cell unequally. म्हणजे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसचं मायटॉसिस पहिलं डिव्हिजन झालं की ज्या दोन सेल तयार होतात त्या दोन सेल तयार झाल्याबरोबर त्यांच्यामध्ये एक ट्रान्सफर वॉल, एक आडवी वॉल तयार होते, ज्यामुळं सेलचे दोन अनइक्वल भाग पडतात. डिव्हिजन हे इक्वल होत नाही, अनइक्वल डिव्हिजन आहे. तर मग स्मॉलर सेल इज कॉल्ड ॲज चॅलाझल सेल अँड लार्जर सेल इज कॉल्ड ॲज मायक्रोपायलर सेल. आता अनइक्वल जो भाग होतात त्यामध्ये बघा चॅलाझल साईड ही छोटी आहे आणि मायक्रोपायलर साईड ही मोठी आहे. द न्यूक्लिया इन ईच सेल डिव्हाइड्स बाय फ्री न्यूक्लियर डिव्हिजन. आणि आता पुढं काय होतं आहे, या कंपार्टमेंटमुळं जे दोन भाग पडलेत आणि ह्या दोन भागामधल्या ज्या सेल आहेत ह्या रिपीटेडली फ्री न्यूक्लियर टाईप ऑफ डिव्हिजन फॉलो करतात. म्हणजे फक्त कॅरिओकायनेसिस व्हायले, सायटोकायनेसिस होत नाही. देन द सेल वॉल डेव्हलप्स बिटवीन द न्यूक्लियर इन द मायक्रोपायलर चेंबर. एकदा का फ्री न्यूक्लियर तयार झाल्या की नंतर त्याच्यामध्ये पुन्हा वॉल फॉर्मेशन तयार होते. कोणत्या साईडला, मायक्रोपायलर चेंबरकडे. आणि त्यामुळं इट इज इंटरमिडिएट बिटवीन सेल्युलर अँड न्यूक्लियर टाईप. आता इंटरमिडिएट कसं, सेल्युलर टाईप मायक्रोपायलर चेंबरकडनं झालं आणि न्यूक्लियर टाईप हे चॅलाझल एंडकडनं आपल्याला पाहायला मिळतं. इट ऑकर्स इन ऑर्डर हेलोबियल्स ऑफ मोनोकॉट अँड एक्झाम्पल इज ॲस्फोडेलस. आता सेल्युलर टाईप हा डायकॉटमध्ये जास्त पाहायला मिळतो, तर हेलोबियल टाईप हे जे मोनोकॉटमध्ये ऑर्डर हेलोबियल जे आहेत त्यांच्यामध्येच हे फक्त पाहायला मिळते. काय डिफरन्स आहे, पहिलं मायटॉसिस डिव्हिजन होणार, त्यानंतर एक ट्रान्सफर्स वॉल तयार होणार ज्यामुळे सेलचं अनइक्वल डिस्ट्रीब्युशन होणार आणि त्या अनइक्वल डिस्ट्रीब्युशनच्या सेलमधल्या ज्या सेल आहेत त्यांचं मायटॉसिस डिव्हिजन फ्री न्यूक्लियर होणार आणि मायक्रोपायलर एंडकडूनच्या ज्या सेल आहेत त्यामध्ये सेल्युलर टाईप ऑफ डेव्हलपमेंट होणार. म्हणजे ही सेल्युलर आणि न्यूक्लियर यांच्यामधली इंटरमिडिएट फेज आपल्याला पाहायला मिळते. अँड दीज आर द
3 टाइप्स ऑफ डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. बघा फिगरमध्ये पहिल्यांदा ओव्ह्यूल आहे, त्यामध्ये झायगोट किंवा ऊसफोरसुद्धा म्हणतात झायगोटला, आणि बाकीचा भाग आहे एंडोस्पर्मचा. ओके. त्यानंतर एंडोस्पर्मच्या ज्या सेल आहेत त्यांच्यामध्ये फ्री न्यूक्लिअर टाईप ऑफ डिव्हिजन चालू आहे, मायटॉसिस डिव्हिजन झालं आहे, परंतु सेल वॉल फॉर्मेशन झालं नाही, फक्त न्यूक्लियस आहे. नंतर एक सेंटरला व्हॅक्यूल तयार झाले, मध्ये जो पांढरा भाग दाखवला आहे दॅट इज व्हॅक्यूल, पोकळी आहे, ज्यामुळं न्यूक्लियस हे पेरिफेरीला ढकलले गेलेत, सेंटरपासून दूर चाललेत, आणि नंतर मग वॉल फॉर्मेशन झाली आणि मग त्याचं रूपांतर सेल्युलार टाईपमध्ये होते. आता सेकंड आहे सेल्युलार टाईप. पहिल्यांदा ओव्ह्यूल जो आहे त्यामध्ये ऊसफोर दाखवलेला आहे, आणि पहिलं जे सेल डिव्हिजन झालं एंडोस्पर्ममध्ये त्याच्यानंतर लगेच सेल वॉल फॉर्मेशन झालं, म्हणजे एकापासून 2 सेल तयार झाल्या, पुन्हा त्या 2 सेल प्रत्येक वेळा डिव्हाइड होत गेल्या, म्हणजे स्टार्टिंगपासून आपल्याला सेल वॉल फॉर्मेशन पाहायला मिळते आणि शेवटी त्याची डेव्हलपमेंट ही मल्टी सेल्युलार टाईप ऑफ एंडोस्पर्ममध्ये पाहायला मिळते. तर हेलोबियल सिरीजमध्ये काय झालं आहे, ऊसफोर आहे, पहिलं डिव्हिजन झाल्याबरोबर एक ट्रान्सफर वॉल तयार झाली, आणि त्या ट्रान्सफर वॉलमुळे बघा चॅलाझल एंड जी खालची बाजू आहे तो स्मॉलर आहे, मायक्रोपायलर एंडची बाजू ही वरच्या बाजूने आहे. आता इथं तुम्ही म्हणाल आपण फिगरमध्ये तर खाली मायक्रोपायलर एंड नाव दिले, इथं तुम्ही चॅलाझल एंड कसं म्हणताय, तर आपला जो एंजियोस्पर्मिक ओव्ह्यूल आहे हा एनॉट्रॉपस आहे. जर त्याला आपण मायक्रोपायलर एंड वर जर तोंड केलं तर चॅलाझल एंड हे खाली जाते, मायक्रोपायलर एंड हे वरच्या बाजूने जाते, त्यामुळं इथं आपण त्या पद्धतीने म्हणालो. आणि नंतर सेल वॉल फॉर्मेशन झाल्यानंतर मायक्रोपायलर एंड असेल किंवा चॅलाझल एंड असेल तर त्यामध्ये फ्री न्यूक्लिअर टाईप ऑफ डेव्हलपमेंट ही पाहायला मिळते, आणि नंतर त्या ठिकाणी सेल वॉल फॉर्मेशन होते आणि मल्टी सेल्युलर टाईप ऑफ आपल्याला एंडोस्पर्म पाहायला मिळतो. मग अशा पद्धतीनं हेलोबियल जे आहे दॅट इज इंटरमिडिएट फेज बिटवीन सेल्युलर टाईप आणि न्यूक्लिअर टाईप हा आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. Here are some questions, then solve them, and thank you.